मावळसह लोणावळ्याला 6 तारखेला मोठ्या प्रमाणात जे पाऊस झाला होता, या पावसामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात इथल्या नद्या असेल, नाले असेल ओसंडून वाहत होते. मात्र टाटा धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी सोडलं गेलं आणि त्याच्यामुळे जवळजवळ 1900 लोक जे आहे याच्यामध्ये बाधित झालेले आहे. त्याच्यामधले बरेचसे लोक जे आहे इथे जो आज आहे तो सर्वपक्षीय जो आहे तो मोर्चा काढण्यात येणार आहे आणि ह्या मोर्चाचे जे आहे याचं नेतृत्व जे आहे आमदार सुनील शेळके करणार आहे. आपल्यासोबत काही जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. काय झालं होतं सर 6 तारखेला आणि कशा पद्धतीनं हे आता आंदोलन करतात? आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 5 आणि 6 तारखेला लोणावळा शहरामध्ये जो पाऊस झाला होता आणि त्या पाऊस झाल्यानंतरचे टाटा धरणाच्या हलगर्जीपणामुळे चुकीमुळे जे माझ्या लोणावळा शहरामध्ये पूर आला होता ती परिस्थिती आपण सर्व बघितलेली आहे. त्यामध्ये साधारणतः माझ्या लोणावळा शहरातील 2000 घरं ही पूरग्रस्त होऊन त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर त्यांच्याकडं ज्यावेळेस आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे असतील, उपाध्यक्ष दिवस कुडू साहेब असतील, आमच्या नगरपालिकेचे सर्व सहकारी असतील, आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे टाटा संघ बैठक घेतली, टाटाने कबूल केली की ही जे काय झाले ते आमच्या चुकीमुळे झालेलं आहे आणि जी काही भरपाई असेल त्यात आम्ही काही ना काही मदत आम्ही करू. परंतु काही दिवसानंतर त्यांनी आपला शब्द पलटी केला. आमदार साहेब त्यांच्याकडे चर्चा केल्यानंतर त्यांनी शब्द पलटी करण्याचं काम केलं. ते केल्यानंतर आम्ही लोणावळकर नागरिक म्हणून सर्व पक्षातील लोक, लोणावळ्यातील सर्व जनता ही एकजुटीने माझ्या लोणावळ्यातील पूरग्रस्त लोकांना न्याय देण्यासाठी आज इथं उपस्थित झालेले आहोत आणि आम्ही आमच्या लोणावळकर एकजुटीने टाटाच्या कंपनीच्या कार्यालयावरती धडक मोर्चा नेऊन आमच्या इथे जे आहे टाटा धरणाने त्यांना हे दिलं होतं, शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला जे पूरग्रस्त जे लोक आहेत त्याच्यामध्ये जे आहे जे बाधित झाले त्या शेतकऱ्यांना त्या लोकांना मदत करू. मात्र अजूनही त्यांनी मदत केली नाही आणि आपला शब्द आहे तो फिरवला आहे. काय सर, काय शब्द जो आहे तो फिरवला आहे टाटाने? आता 100 वर्ष होऊन इथं डॅम इथं बांधलाय, त्याला 110 वर्ष झालेली आहेत. त्या 110 वर्ष आम्ही 1 रुपया सुद्धा टाटाकडून घेतलेला नाही आजपर्यंत. आणि ज्या वेळेस आमच्यावर ही आपत्ती आली 1987-88ला एकदा पूर आला होता. त्यानंतर आता 2002ला आला होता, 2005ला आला होता. त्यानंतर जो आता पूर आलाय त्यानंतर कुणीही मागणी केली नव्हती. आता आम्ही ठाम निश्चय केलाय की टाटाला आता सोडायचं नाही. टाटाकडून सर्व लोकांचे नुकसान भरपाई घ्यायची ही त्यांना. टाटा धरण जे आहे त्यांनी शब्द दिला होता की 19 लोकांना जे आहे ते जवळजवळ 1900 लोकांना जे आहे ते मदत करणार. मात्र ते त्यांनी शब्द फिरवला, त्याच्यामुळे आज जे आहे इथं आंदोलन करणार. काय सर, काय शब्द दिला होता तुम्हाला? मोठ्या प्रमाणात तिथं मीटिंग झाल्या, मात्र अजूनही जे आहे ते टाटा धरणाने शब्द दिला तो फिरवला. काय सर? पूर परिस्थितीमध्ये टाटा कंपनीची लोक आमदार साहेबांबरोबर आमच्याबरोबर सगळे आली होती. त्यांनी वस्तुस्थिती सगळी पाहिली की खूप लोकांचं म्हणजे 2000 परिवारांचं नुकसान झाले. त्यांनी तिथं शब्द दिला की बाबा हे नुकसान झाले ते आमच्यामुळं झाले आणि हा शब्द त्यांनी फिरवला. त्या फिरवल्या संदर्भात आम्ही हे सगळं जनकल्याण आंदोलन करतोय. आज जे आहे ते आंदोलन करण्यात आपल्यासोबत ताई आहे. काय नुकसान झालं होतं त्यावेळेला? आज लोणावळ्यातल्या 2000 पेक्षा जास्त घरांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येकाचा संसार हे बांधायला प्रत्येकाला किती वर्ष जातात. आज कोणाचे 70-80 वर्षाचे 60 वर्षाचे संसार आहेत आणि एका पाण्याच्या ह्याच्यात सगळा संसार वाहून गेलेला आहे. लोकांकडे शून्य वस्तू राहिलेल्या आहेत आणि हा तळतळाट आहे सगळ्या महिला वर्गाचा आणि हा टाटा कंपनीला लागणार आहे आणि टाटा कंपनीने सगळ्या लोकांची भरपाई ही द्यायलाच पाहिजे. जोपर्यंत इथले जे आहेत नागरिकांना पूरग्रस्त जे आहे त्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीनं आम्ही माघार घेणार नाही आणि आज मोठ्या प्रमाणात टाटा धरणाच्या ऑफिसवरती मोर्चा काढण्यात येणार आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, लोणावळा. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.